चला वर का लवकर चला. हा झालं झालं झालं. प्रतिष्ठा झालं का? आटपाट बी केला तुझा मेकअप बी केला का तसं करून नको पडशील. चला चला आता आम्ही चाललोय वर्ल्ड बिगेस्ट भीम जयंती सोलापूर इथं पाहायला. तुम्ही पण आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. सप्रेम जय भीम. ज्ञानाच्या अथांग सागरास माझा त्रिवार वंदन. माझा एकदम कडक जय भीम. बघा आम्ही सोलापूरच्या जयंतीला गेलो होतो. सोलापूरची ही आशियातलीच नव्हे तर पूर्ण जगातली सर्वात मोठी भीम जयंती म्हणून साजरी केली जाते. खूप दिवसांनी इच्छा होती की भीम जयंती बघायची, सोलापूरची भीम जयंती बघायची म्हणून आम्ही गेलो होतो. इतक्या दिवसाचा योग 2026 साली आला. 2026ची सोलापूरची जयंती 19 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली आहे. त्यावेळेस प्रतिष्ठा, मी आणि प्रतिष्ठाचे पप्पा गेलो होतो. खरंच सोलापूरची जयंती का सगळ्यात मोठी जयंती म्हणतात ते आम्हाला कळलं. देखावे इतके सखोल विचार करून देखावे तयार केलेले असतात की बस ते देखावे बघूनच आपण कितीतरी वेळ विचारात पडतो. कारण इतका देखावा विचार करून केलेला असतो की बस म्हणजे आपल्याला शब्दात वर्णन करता येत नाही. आता हाच देखावा बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहावर आधारित हा देखावा करण्यात आलेला आहे. यावर्षी या देखाव्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून एकतर म्हणजे मी पाहिल्यापैकी तर 4-5 तरी देखावे या महाड सत्याग्रहावरच आधारित होते. खरंच इतके सखोल आणि इतके विचारपूर्वक देखावे आहेत की बस आपण धन्य झालो असं वाटलं मला तरी ते देखावे बघून. प्रतिष्ठाला या देखाव्याच्या एकदम जवळ जाऊन फोटो काढायचे होते म्हणून म्हणजे आग्रह करत होती मला फोटो काढायचे. इतक्या जवळ जाऊन ती LED असल्यानं पुन्हा मी काही तिला जाऊ दिलेलं नाही. पण तिचा हट्टच होता की देखावा खूप जवळ जाऊन बघायचा आहे म्हणून. बघू आता प्रतिष्ठाची ती इच्छा पूर्ण होती का नाही. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांची खूप सुंदर वर्णन केलेले गीतं आहेत. पण मला सगळ्यात जास्त आवडणारं हे गीत आहे. आणि या गीतातली झाले गुलाम मोकळे ही जी ओळ आहे ती मला खास करून आवडते. म्हणून पूर्ण गाणं ऐकलं किंवा मी जर कधी ते गाणं म्हटलं तर मला तीच लाईन म्हणून वाटते की झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आम्ही साधारणतः 4-4:30च्या सुमारास सोलापूरला पोचलो होतो. आणि त्यानंतर तिथं म्हणजे एकदम रस्त्याने जाताना 1-2 देखावे होते ते बघितले. खूप छान देखावे होते. म्हणजे प्रतिष्ठाला पण आवडले आणि मला पण आवडले. म्हणजे देखाव्याचं काहीच नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं म्हणजे आपण आपला श्वास जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केला तरी पण त्यांचे जे आपल्यावर केलेले उपकार आहेत त्याची फेड होणार नाही. म्हणजे जो आपण जगतो किंवा जो लिहितो, खातो, गातो ते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला ना पर्याय होता ना आधार होता. बघा आता ह्या देखाव्यामध्ये म्हणजे किती प्रतिकात्मक म्हणजे खूप छान एक वास्तव दाखवण्यात आलेलं आहे समाजातलं. आज ही स्त्रीला म्हणजे आपल्या इकडे शिकलेले असतील एखाद्या वेळेस किंवा ज्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ जायला आहे ते म्हणत असतील की आपण तर शिकलेलो आहोत, आपण घरच्या स्त्रीला शिक्षण देतो. पण समाजात असा काही भाग आहे जो की आत्ताही स्त्रीला शिक्षण देण्यास मान्य करीत नाही किंवा स्त्री जर शिकली तर चूल आणि मूल या बंधनातून बाहेर येऊ शकेल. आणि पुरुषप्रधान जी संस्कृती सध्या चालू आहे त्याचं रूपांतर
मातृसत्ताक या पद्धतीत होईल म्हणून समाजातले जे काही जात धर्म किंवा लिंगभेद मानणारी माणसं आहेत ती स्त्री शिक्षणाला जाचक आहेत. त्यामुळे ही इतका प्रतिकात्मक स्वरूपाचा देखावा करण्यात आलेला आहे की मुलगी शिक्षणामध्ये जखडलेली आहे. आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण केलेलं आहे, त्यांचे जे लिखित पुस्तक आहेत त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून त्यांचे कव्हर्स दाखवण्यात आलेले आहेत. हा पण देखावा खरंच अर्थपूर्ण आणि रेखीव होता. आता थोडं थोडं मावळायला सुरुवात झाली होती आणि जयंतीमधली गर्दीसुद्धा वाढायला सुरुवात झाली होती. इतकी गर्दी झाली होती पुन्हा पुन्हा तर जसा अंधार होईल तसं की पायसुद्धा ठेवायला जागा नव्हती अक्षरशः. या देखाव्यामध्ये भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केशरी रंगाचे चिवर परिधान केलेले आहे. तर भगवान या शब्दाचा अर्थ मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे तर भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू, आचा लोप होतो अग्नी आणि न म्हणजे नीर म्हणजेच पाणी. तर एका भगवान शब्दामध्ये आपल्या शरीरातील किंवा वातावरणातील पंचतत्वाचा उच्चार व्हावा यासाठी भगवान हा शब्दाची निर्मिती करण्यात आलेली आहे. बघा, ज्यावेळेस आम्हाला एखाद्या देखाव्याजवळ जर शूट करायचं होतं किंवा फोटोज काढायचे होते त्यावेळेस भीम सैनिकांनी आम्हाला म्हणजे इतकी चांगली मदत केली की बस त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला शूटिंग काढण्याच्या वेळेस आणि फोटोज काढण्याच्या वेळेस. त्याबद्दल थँक्यू आणि जय भीम. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर प्रतिष्ठाचे पप्पा आणि प्रतिष्ठा उभारलेले आहेत. त्यावेळेस मी त्यांना शूट करत आहे. बघा, अंधार खूप चांगला होत आहे आता, म्हणजे मावळत आहे, सध्या मावळायला सुरुवात झालेली आहे आणि प्रतिष्ठा पण जयंतीचा आनंद घेत आहे. प्रतिष्ठा थोड्या वेळानं आम्हाला त्रास देणार होती पण सध्या तिनं भरपूर आनंद घेतला आहे जयंतीचा. आता आम्ही चाललो आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये, कारण तिथं सगळ्या जयंती एकवटल्या जाणार आहेत असं ह्यांनी मला सांगितलं होतं. मग आता सगळ्या जयंती आणि सगळे देखावे जर पाहायचे असतील तर आम्हाला तिथं जावं लागणार आहे. आता दिवे लागण्याची वेळ झाली होती आणि जयंतीची गर्दी थोडी वाढत होती. थोड्याच वेळानं आम्ही परत आला त्यावेळेस इथं आम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. जर एखादं आपल्या ग्रुपमधलं जर हरवलं असतं तर आपल्याला सापडलं सुद्धा नसतं. आणि सापडलं असतं तर जयंती पूर्ण झाल्यानंतर इतकी गर्दी होती. बघा, प्रतिष्ठा इकडं तिकडं बघत आहे. तिनं पण पहिल्यांदाच गर्दी अशी बघितलेली आहे, कारण गर्दीच्या ठिकाणी आम्ही तिला नेत नाही सहसा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यानं आम्ही तिला इतक्या गर्दीमध्ये सुद्धा नेलेलं आहे. कारण आम्हाला माहिती आहे की या जयंतीमध्ये कुणालाच काहीच होत नाही. किती मोठे जल्लोष वगैरे होतात त्यावेळेस पूर्णतः स्पष्ट पाटी लिहिलेली असते की महिलांसाठी इकडची रांग किंवा पुरुषासाठी इकडची रांग म्हणून. पण काहीतरी अनुचित प्रकार घडतात, आपल्या ऐकण्यात येतात, वर्तमानपत्रात पण येतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणताही कार्यक्रम असो, आपलं 14 ऑक्टोबर असो किंवा 6 डिसेंबर असो किंवा जयंती असो, कुठंच पाटी लावलेली नसते की महिलांसाठी इकडं भाग आहे, पुरुषांसाठी इकडं भाग आहे, जयंतीमध्ये इकडं पुरुषांनी जायचं इकडं महिलांनी जायचं. तरीसुद्धा तिथं काहीच अनुचित प्रकार घडलेला मी तर आजपर्यंत ऐकलेला नाही. बघा, गर्दी किती होत आहे. लक्षावधी तरी गर्दी असणारच आहे. इतकी गर्दी की आम्ही त्या गेटमध्ये पण जाऊ शकलो नाही आणि प्रतिष्ठाला इतक्या गर्दीमध्ये नेण्याची माझी पण इच्छा झाली नाही, कारण देखावे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बाहेर देखाव्याच्या स्वरूपात आपल्याला बघण्यात येणार होता आणि दर्शन पण होणार होतं. बघा, हा आणखी एक देखावा आहे. या देखाव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवर बसलेले आहेत. ती खुर्ची आणि टेबल आहे तो एकदम जुन्या काळातला आणि लाकडी घेतलेला आहे. म्हणजे जसं बाबासाहेबांनी वस्तू वापरल्यात त्याच वस्तू नाहीच, म्हणजे त्या प्रकारच्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक कुटुंब आलेलं आहे वाटतं एखादी समस्या घेऊन. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर दुसरं काही करताना दिसले नाहीत, तर त्यांनी अभ्यासच करताना दिसलेले आहेत. फक्त अभ्यास आणि अभ्यास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अभ्यास आणि अभ्यास म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रतिष्ठाला आम्ही देखाव्याच्या खूप जवळ बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रतिष्ठा काही त्यात समाधानी नाही. तिला त्या टेबल जवळ जाऊन फोटो काढायचा होता. आता तिला इतकं काय महत्त्व नाही या जयंतीचं, पण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. आताच सांगितलं तर कुठंतरी तिला मोठ्यापणी कळणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आपल्यासाठी कोण होते.
त्यामुळं प्रतिष्ठाला तिकडं वर जाऊन फोटो काढायचा होता, पण काय ते शक्य झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे शब्द कमी पडतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक प्रसंग सांगते जो की मी पुस्तकामध्ये वाचला होता. आणि माझ्यापेक्षा जे जाणकार आहेत त्यांना जर या प्रसंगाविषयी माझ्यापेक्षा सखोल माहिती असेल तर आणि माझ्याकडून जर काही चुकले ह्या कथा सांगण्याच्या बाबतीत तर मला माफ करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका दिवशी पुस्तक वाचत बसलेले असतात आणि ते नानकचंद रत्तू जे बाबासाहेबाचे सगळे कामं पाहायचे ते रात्रीचे 10 वाजल्यानंतर बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब मी आता घरी जाऊन येतो. मग बाबासाहेब वर पण बघत नाहीत आणि पुस्तकात वाचतच फक्त हो म्हणतात. मग बाबासाहेब वाचण्यात गर्क होतात. मग दुसऱ्या दिवशी नानकचंद रत्तू घरी जातात, झोपून किंवा सकाळचे त्यांचे सगळे कामं करून परत येतात तर बाबासाहेब त्या स्थितीत बसलेले, पुस्तक बदललं असलं एखाद्या वेळेस पण त्या स्थितीत बसलेले असतात. मग ते नानकचंद रत्तू म्हणतात बाबासाहेब एवढंच म्हणतात. मग बाबासाहेब त्यावेळी मात्र वर बघतात आणि नानकचंद रत्तूंना म्हणतात की अरे तू आणखी का गेला नाहीस, मला तू आत्ताच तर विचारलं होतं की तुला घरी जायचं आहे म्हणून. नानकचंद रत्तू इतक्या आश्चर्याने बघतात बाबासाहेबाकडे आणि म्हणतात की बाबासाहेब रात्र उलटून गेलेली आहे, मी रात्री घरी जाऊन सकाळचे सगळे माझे दैनंदिन कामं करून जेवण करून आलेलो आहे, तुम्ही आणखी तुमच्या खुर्चीवरचं उठलेलंच नाहीत किंवा हल्लेलंच नाही, तुम्हाला माहिती नाही की रात्र उलटून गेलेले आहे, पुस्तक ठेवा आता. धन्य ते बाबासाहेब आणि धन्य त्यांची करणी म्हणजेच भारताचं संविधान. आता जयंती पूर्ण उत्साहात आली होती, कारण थोडं अंधार जास्त पडलेला होता आणि उन्हामुळं माणसं अंधार पडल्यानंतर जयंतीमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. बघा हा अशोक स्तंभ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या एकदम समोरच अशोक स्तंभाची स्थापना किंवा बांधणी करण्यात आलेली आहे. आता प्रतिष्ठाचा आणि प्रतिष्ठाच्या पप्पाचाही उत्साह एकदम शिगेला पोचला होता. प्रतिष्ठा म्हणली पप्पा मला खांद्यावर जयंती बघायची बसून, कारण तिला खालून काहीच दिसत नव्हतं तिच्या उंचीमुळं. मग प्रतिष्ठाच्या पप्पांनी तिला खांद्यावर घेतलं आणि प्रतिष्ठाच्या पप्पाने तिला दाखवली जयंती बाबा अशी असती. चौदार तळ्याचा सत्याग्रह करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की चौदार तळ्याचं पाणी सवर्णांनी पिलं म्हणून ते काही अमर झाले नाहीत, किंवा जे चौदार तळ्याचं पाणी आपण पिलो नाहीत म्हणून मेलो नाहीत, पण हा सत्याग्रह यासाठी की आपण ही माणूसच आहोत आणि आपल्याला ही समान वागणूक देण्यासाठीचा जो सत्याग्रह आहे तो मी करत आहे. 14 एप्रिल 2026 पासून अमेरिकेनं असं ठरवलेलं आहे की जागतिक स्तरावरचा सगळ्यात मोठा तत्त्वज्ञान क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर जे काही माझं थोडं छोटंसं लिखाण आहे किंवा लेखणी आहे
दृष्टी थोडीच मला आली असती. त्यामुळं धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धन्य त्यांची करणे, धन्य त्यांचं संविधान, धन्य त्यांचं आरक्षण. सगळंच आमचं जीवनच धन्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पूर्ण देखावा बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दाखवलेली आहे. परदेशी पोशाखामध्ये आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यावरती प्रतिकात्मक रूपामध्ये मेंदू दाखवलेला आहे आणि तो मेंदू फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. हाच देखावा बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या मधोमध निळ्या झेंड्याचा स्तंभ रोवण्यात आलेला आहे. निळा झेंडा फडकवण्यात आलेला आहे. मी कसलीही एडिटिंग किंवा स्लो मोशन टाकलेलं नाही, पण झेंडाच बघा किती छान पद्धतीनं स्लो मोशनमध्ये हलत आहे. त्यालासुद्धा माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि तो झेंडा देखील वंदन करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्व जर मानायचं असेल तर ते म्हणजे शिक्षणाचे महत्त्व हे तत्त्व मानायला पाहिजे. एज्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज ऑक्सिजन हे जे बाबासाहेबाचं तत्त्व आहे ते खरंच आपण सगळ्यांनीच मानायला पाहिजे आणि शिक्षणाचा प्रचार व प्रसार आपापल्या परीनं करायला पाहिजे. आणखी एक नवीन फॅड आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून काय करता वाचून करा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचायला 364 दिवस आहेतच की. 365व्या दिवशीच म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसा किंवा जयंती दिवशी ते मात्र नाचूनच साजरी करायला पाहिजे, हे आम्ही मताचे आहे. मार्केटमध्ये किंवा बाजारात गेल्यानंतर आपल्याला निळ्या रंगाला थोडी इग्नोरन्स केल्यासारखं जाणवतं, थोडा टाळला जातो तो कलर.
पण आता माझं म्हणणंच एक आहे की पाण्याचा नैसर्गिकदृष्ट्या रंग निळा मानला जातो आणि आकाशाचा रंग तर निळाच आहे. मग आता पाणी प्यायचं सोडून देता येईल का, किंवा आकाशाखाली राहणं सोडून देता येईल का? पृथ्वीवर जर राहायचं असेल तर निळ्या आकाशाखालीच राहावं लागणार आहे. त्यामुळं निळा कलर इतका सर्वव्यापी आहे की निळा कलर हा स्वीकारावाच लागेल, इच्छा असो किंवा नसो. जय भीम. बघा आता या देखाव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची आणखी एक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. भगवान बुद्ध सगळ्यात समोर दाखवलेले आहेत आणि त्यांच्या मागं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे प्रतिकात्मक फोटोज किंवा प्रतिमा दाखवलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब हे ज्योतिराव फुले यांना गुरु मानत होते आणि ते गुरु मानतात म्हणून आपणही त्यांना आपले गुरु मानायचं.
1 एप्रिल 1935 साली स्थापन झालेल्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती सिंहाचा वाटा होता. त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन कशी राष्ट्रीय बँकेची रिझर्व्ह बँकेची निर्मिती केलेली आहे हा सांगणारा हा देखावा होता. यामध्ये आपल्या भारताचं चलन म्हणजेच रुपया याला प्रतिकात्मक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा फोटो असलेली नोट दाखवण्यात आलेली आहे. परंतु या मताशी मी पूर्णतः असहमत आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली नोट आपण व्यवस्थित सांभाळू किंवा ज्याचं म्हणजे उजळ माथ्याने आपल्याला खर्च करता येईल किंवा ज्या मार्गाने आपल्याकडे व्यवस्थित पैसा येईल तसं वापरू. परंतु जे इतर लोक आहेत ते तसे अजिबात करणार नाहीत. जसा आजच्या नोटेचा गैरवापर होतो, हवालाद्वारे होतो किंवा त्याचे नकली नोट छापले जातात किंवा ब्लॅक मनी म्हणून वापरता येतो आणि नोटा अतिरिक्त झाल्या तरी त्या जाळता येतात, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा नोटेवर आला नाही पाहिजे या मताची मी आहे. ऐकणाऱ्यांना खोटं वाटेल, पण 2012मध्येच मी माझ्या डायरीमध्ये भारताचा पाया माझा भीमराय हे लाईन लिहून ठेवली होती. परंतु त्याला कॉपीराईट करायचं असतं किंवा ते एक नॅशनल टी व्हीवर येणार आहे आणि ते लाईन किंवा ती ओळ इतकी प्रसिद्ध होणार आहे हे मला कधी माहीतच झालं नाही. त्यावेळेस जर कळत असतं तर कॉपीराईट क्लेम मला करता आला असता. परंतु आता माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत. परंतु हे 100% सत्य आहे की भारताचा पाया माझा भीमराय हे मी 2012 सालीच माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. ज्यावेळेस माणूस चार चौघात म्हणतो की मी बौद्ध अनुयायी आहे किंवा बुद्धांच्या तत्त्वांचं मी पालन करतो, त्यावेळेस मला खूप ऑकवर्ड आणि असाहजिक वाटतं. कारण खूप वेगळं म्हणजे बुद्धांची तत्त्वे इतकी श्रेष्ठ, इतकी पवित्र आणि महान आहेत की ती तत्त्व सामान्य माणूस किंवा प्रापंचिक माणूस स्वीकार करू शकत नाही किंवा पूर्ण करू शकत नाही. आपण प्रापंचिक असल्यानं काम, क्रोध, मोह, माया, द्वेष, मत्सर ह्या 6 अवगुणांनी युक्त आहोत. त्यामध्ये आपण बौद्ध धम्माची तत्त्वे कशी काय पाळू शकतो? हां, जर पाळत तरी आहात तर कमीत कमी ते मनातल्या मनात पाळले पाहिजेत. चार चौघात तरी सांगू नका की मी बौद्ध धम्माची तत्त्व पाळतो. पंचशील तर पाळता येणं शक्यच नाही. आता याला अपवाद असेल, कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तसेच बोटावर मोजणे इतके असतील. जरी पण मी बौद्ध धम्माचं पालन करत असेल तर ते मी मनातल्या मनात करेन किंवा कितपत करेन आणि कितपत करणार नाही हे मी काही पब्लिकमध्ये किंवा जाहीरपणे सांगू शकत नाही. आणि लोकांना पण विनंती आहे की छाती ठोकून सांगू नका की मी बौद्ध धम्माचं पालन करतो. करा, पण मनातल्या मनात ठेवा. ज्यावेळेस मार्गस्थ होताल, पंचशील अधोरेखित करून सांगते, पंचशील ज्यावेळेस पाळायला सुरुवात कराल त्यावेळेस सांगा की हो, मी बौद्ध धम्माचा अनुयायी आहे. आपण आणखी एका देखाव्याकडे वळूया. या देखाव्यामध्ये मौर्यकालीन भारत आणि भारताच्या सीमा दाखवण्यात आलेल्या आहेत. सम्राट अशोकांनी जिथपर्यंत त्यांचा देश किंवा राज्य पसरवलं होतं ते दाखवण्यात आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मौर्यकालीन भारत यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. समाजाची प्रगती पाहायची असेल किंवा व्हायची असेल तर स्त्री प्रगत होणं आवश्यक आहे. हे तर प्रत्येकाला माहिती आहे, सुशिक्षित असो किंवा निरक्षर असो माहिती आहे. पण खरं स्त्री सुशिक्षित बघणं हे मात्र फक्त डॉक्टर बाबासाहेबांमध्येच ताकद होती की स्त्रीनं सुशिक्षित व्हावं, स्त्रीनं पुढं यावं, स्त्रीच्या हातूनसुद्धा देशाची प्रगती व्हावी. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं आणि त्याचा स्वरूपाचा हा देखावा आहे.